नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या SYBCOMच्या अभ्यासक्रमातील कंपनी कायद्याची मूलतत्वे म्हणजेच एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ या विषयातील युनिट क्रमांक 1 मधील कंपनीची वैशिष्ट्ये म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपनी हा टॉपिक अभ्यासणार आहोत. त्या अगोदर बघूया कंपनीची व्याख्या. कंपनी ही कायद्याने निर्माण झालेली, नोंदविलेली, स्वतःचे बोधचिन्ह असणारी व सभासदांहून आपले अस्तित्व व व्यक्तिमत्व वेगळे असणारी, त्याचबरोबर चिरंतन जीवन असणारी, सभासदांच्या प्रतिनिधींमार्फत जिचे व्यवस्थापन केले जाते आणि सभासदांच्या वर्गणीतून जिच्या भांडवलाची उभारणी केली जाते, अशी कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती होय. म्हणजेच जी कायद्याने निर्माण झालेली आहे किंवा जी कंपनी कायद्यांतर्गत नोंदविलेली आहे, जिला स्वतःचं असं विशिष्ट बोधचिन्ह आहे, जिचं अस्तित्व हे सभासदांहून वेगळं आहे, भिन्न आहे, जिचा कार्यकाल हा चिरंतन आहे, जिचं व्यवस्थापन हे सभासदांच्या प्रतिनिधींमार्फत पाहिलं जातं किंवा चालवलं जातं आणि जिचं भांडवल हे सभासदांच्या वर्गणीतून उभारलं जातं, अशी कायद्याने निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती म्हणजे कंपनी होय. विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्येच कंपनीची जवळजवळ सर्व वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. ती आता आपण वन बाय वन बघूया. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपनी. तर पहिलं वैशिष्ट्य आता आपण बघणार आहोत. 1. ऐच्छिक नोंदणीकृत संस्था, व्हॉल्युंटरी रजिस्टर्ड असोसिएशन. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की नफा मिळवण्याच्या दृष्टीने किंवा नफा मिळवण्याच्या हेतूने समाजातील काही लोक स्वयमिच्छेने एकत्र येऊन कंपनीची स्थापना करतात. ही स्थापना कंपनी कायदा 2013च्या तरतुदीनुसार नोंदणी करून केली जाते. तर कधीकधी सरकारसुद्धा कंपनीची स्थापना करते. त्यासाठी सरकार लोकसभा किंवा विधिमंडळात विशेष कायदा संमत करून त्या कायद्यानुसार कंपनी स्थापन करते. अशा प्रकारे पहिलं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगतं की कंपनी ही पूर्णपणे ऐच्छिक नोंदणीकृत संस्था आहे, व्हॉल्युंटरी रजिस्टर्ड असोसिएशन आहे. यानंतर पुढचं वैशिष्ट्य मर्यादित जबाबदारी म्हणजेच लिमिटेड लिॲबिलिटी. याचा अर्थ असा की कंपनीच्या सभासदाची जबाबदारी ही त्याच्या भागापुरतीच म्हणजेच भागाच्या किमती इतकीच मर्यादित राहील. म्हणजेच त्या व्यक्तीने त्या कंपनीचे जेवढ्या रुपयांचे भाग खरेदी केलेले आहेत त्या भागाच्या किमती इतकीच त्या व्यक्तीची जबाबदारी त्या कंपनीप्रती राहील. जसे की एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे 10,000 रुपयांचे भाग खरेदी केलेले असेल तर त्या व्यक्तीची त्या कंपनीप्रती असलेली जबाबदारी ही 10,000 रुपयांइतकीच राहील. यालाच मर्यादित जबाबदारी असं म्हणतात. यानंतर पुढील वैशिष्ट्य सातत्यपूर्ण अस्तित्व, परपेच्युअल सक्सेशन. कंपनी कायद्यांतर्गत कंपनीची स्थापना झाल्यानंतर तिला कायदेशीर असं अस्तित्व प्राप्त होतं, जे सातत्यपूर्ण असतं किंवा चिरंतन काळासाठीचं असतं. म्हणजे कंपनीमध्ये काही नवीन सभासद व संचालक आलेत किंवा कंपनीचे पूर्वीचे सभासद व संचालक हे कंपनी सोडून गेलेत किंवा कंपनीचे पूर्वीचे सभासद व संचालक हे रिटायर झाले किंवा कंपनीच्या एखाद्या सभासद व संचालकाचा मृत्यू झाला किंवा कंपनीचा एखादा सभासद व संचालक हा वेडा झाला किंवा त्याची मानसिक स्थिती बिघडली. या सर्व गोष्टींचा कंपनीच्या अस्तित्वावर काही एक फरक पडत नाही. कंपनीचे अस्तित्व हे प्रवाहासारखे सातत्यपूर्ण असते. सभासद किंवा संचालक येवोत व जावोत, कंपनीच्या अस्तित्वाचे चक्र हे चिरंतन काळासाठी फिरतच राहते. कंपनीची निर्मिती ही कायद्याने झालेली असल्याने तिला कायद्यानेच बंद करता येऊ शकते. या वैशिष्ट्याला
सातत्यपूर्ण अस्तित्व किंवा परपेच्युअल सक्सेशन असं म्हणतात. यानंतर पुढील वैशिष्ट्य भागांची हस्तांतरणीयता, ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर्स. या वैशिष्ट्याचा अर्थ असा की कंपनीचे भाग हे हस्तांतरणी असतात. म्हणजेच कंपनीचे सभासद किंवा भागधारक हे आपल्याजवळील भाग पाहिजे त्यावेळी दुसऱ्यांना विकू शकतात व त्यापासून आर्थिक लाभ प्राप्त करू शकतात. या ठिकाणी एक गोष्ट महत्त्वाची अशी की फक्त सार्वजनिक कंपनीचेच भाग हे हस्तांतरणे असतात. खाजगी कंपनीच्या भाग हस्तांतरणावर मात्र कायद्याने काही बंधने घालण्यात आलेली आहे. यानंतर पुढील वैशिष्ट्य कायदेशीर स्वतंत्र अस्तित्व म्हणजेच इंडिपेंडेंट लीगल पर्सनॅलिटी. कंपनी कायद्याअंतर्गत कंपनीची स्थापना झाल्यानंतर कंपनीला कायदेशीर व स्वतंत्र असं अस्तित्व व व्यक्तिमत्व प्राप्त होते. अर्थात हे अस्तित्व व व्यक्तिमत्व हे कृत्रिम स्वरूपाचे असते, परंतु या कायदेशीर व्यक्तिमत्वामुळे कंपनीला एखाद्या व्यक्तीप्रमाणे काही महत्त्वाचे अधिकार प्राप्त होतात. जसे की कंपनीला स्वतःच्या नावावर मालमत्ता खरेदी किंवा विक्री करता येऊ शकते. त्याचबरोबर कंपनीला इतर संस्थांशी व्यक्तींशी करार करता येतो. अर्थात कंपनी हे कायदेशीर पण कृत्रिम व्यक्तिमत्व असल्यामुळे कंपनी जे काही करार करील त्यावर कंपनीच्या वतीने कंपनीचे संचालक व व्यवस्थापक हे त्या करारावर सह्या करतात. त्याचबरोबर कंपनीला इतर कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीविरुद्ध कोर्टात दावा दाखल करता येऊ शकतो किंवा इतर व्यक्ती किंवा संस्था हे कंपनीवर दावा दाखल करू शकतात. म्हणजे या ठिकाणी हे वैशिष्ट्य आपल्याला असं सांगतं की कंपनीचं अस्तित्व हे कृत्रिम स्वरूपाचं असतं, त्याचबरोबर ते तिच्या मालकापासून भिन्न असतं, वेगळं असतं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघणार आहोत बोधचिन्ह, ज्याला मोहर म्हटलं जातं आणि त्याचबरोबर इंग्लिशमध्ये कॉमन सील असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच याचा अर्थ असा की कंपनी हे कृत्रिम व्यक्तिमत्व असल्याने या व्यक्तिमत्वाची खूण म्हणून बोधचिन्हाचा वापर केला जातो. बोधचिन्ह म्हणजे कंपनीची एक प्रकारची सहीच होय. कंपनीचे नाव विशिष्ट पद्धतीने कोरलेले बोधचिन्ह कंपनीच्या सर्व महत्त्वाच्या दस्तऐवजांवर किंवा कराराच्या वेळी उमटविण्यात येते. बोधचिन्ह वापरासंदर्भानं काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन करूनच बोधचिन्हाचा वापर करावा लागतो. म्हणजे या ठिकाणी हे वैशिष्ट्य आपणास असं सांगतं की कंपनीला स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण खूण किंवा बोधचिन्ह असतं. यानंतर पुढील वैशिष्ट्य मालकी आणि व्यवस्थापन यातील फारकत किंवा वेगळेपणा, सेपरेशन ऑफ ओनरशिप अँड मॅनेजमेंट. म्हणजे या वैशिष्ट्याचा अर्थ असा होतो की कंपनीचे भागधारक हे खऱ्या अर्थानं कंपनीचे मालक असतात, कारण ते खऱ्या अर्थानं कंपनीला भांडवल पुरवठा करतात. परंतु असे असले तरी कंपनीचे हे प्रत्यक्षात असलेले मालक कंपनीच्या दैनंदिन कामकाजात प्रत्यक्षात हस्तक्षेप करत नाहीत. तर दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा असते. म्हणजेच कंपनीचे सभासद आपल्यापैकी काही निवडक सभासदांची संचालक म्हणून कंपनीच्या संचालक मंडळावर निवड करतात व हे संचालक मंडळ कंपनीच्या सर्व सभासदांच्या वतीने कंपनीच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवतात व कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन सांभाळतात. म्हणजेच या वैशिष्ट्यावरून आपल्या असं लक्षात येतं की कंपनीचे प्रत्यक्षात असलेले मालक व व्यवस्थापन यामध्ये भिन्नता आहे, वेगळेपणा आहे. म्हणजेच जे प्रत्यक्षात मालक आहेत ते स्वतः प्रत्यक्षात कंपनीचं व्यवस्थापन सांभाळत नाही, तर त्यांच्या वतीने त्यांचे काही प्रतिनिधी हे कंपनीचं दैनंदिन व्यवस्थापन सांभाळतात, कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. यानंतर पुढचं वैशिष्ट्य भाग भांडवल, ज्याला आपण शेअर कॅपिटल असं म्हणतो. कंपनीच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल कंपनी भागांची विक्री करून उभारते. म्हणजेच कंपनी आपल्या भांडवलाचे अनेक छोटे छोटे हिस्से करते. या प्रत्येक हिस्स्याला
शेअर्स म्हणजेच भाग असं म्हटलं जातं. हे भाग छोट्या छोट्या रकमांचे ठेवले जातात. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला कंपनीचे भाग विकत घेऊन कंपनीचे भागधारक बनता येते, कंपनीचे सभासद बनता येते. म्हणजेच या वैशिष्ट्यावरून आपल्या असं लक्षात येतं की भांडवल उभारणीसाठी कंपनी भागांची विक्री करते. समाजातील विविध स्तरातील सर्व घटक हे भाग विकत घेऊन कंपनीला भांडवल पुरवठा करतात. अशा प्रकारे भाग भांडवल हे कंपनीचं वैशिष्ट्य आहे. आता आपण जवळजवळ कंपनीची 8 विविध प्रकारची वैशिष्ट्ये बघितली. ती सर्व वैशिष्ट्ये आपण पुन्हा एकदा क्रमाक्रमानं बघूया, रिपीट करूया. पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं ऐच्छिक नोंदणीकृत संस्था. म्हणजे कंपनी ही ऐच्छिक नोंदणीकृत संस्था आहे, व्हॉल्युंटरी रजिस्टर्ड असोसिएशन आहे. यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आपण बघितलं मर्यादित जबाबदारी म्हणजेच लिमिटेड लिॲबिलिटी. म्हणजेच कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही त्याच्या भागाच्या किमतीपुरतीच मर्यादित असेल, लिमिटेड असेल. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं भागांची हस्तांतरणीयता ट्रान्सफरॅबिलिटी ऑफ शेअर्स. म्हणजेच कंपनीचे भाग हे हस्तांतरणीय असतात. फक्त या ठिकाणी एक महत्त्वाचं असं की खाजगी कंपन्यांच्या भाग हस्तांतरणावर काही बंधने घालण्यात आलेली आहेत, कायद्याने काही मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं कायदेशीर स्वतंत्र अस्तित्व इंडिपेंडेंट लीगल पर्सनॅलिटी. म्हणजेच कंपनीचं अस्तित्व हे कायदेशीररित्या स्वतंत्र असतं आणि कंपनीच्या मालकाचं अस्तित्व हे स्वतंत्र असतं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं बोधचिन्ह किंवा ज्याला मोहर असं म्हटलं जातं आणि इंग्लिशमध्ये ज्याला कॉमन सील असं म्हटलं जातं. म्हणजेच कंपनीकडे स्वतःचं असं एक बोधचिन्ह किंवा वैशिष्ट्यपूर्ण खूण असते, जे बोधचिन्ह कंपनी तिच्या प्रत्येक महत्त्वाच्या व्यवहारांवरती करारांवरती उमटविते. यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं सातत्यपूर्ण अस्तित्व. म्हणजेच कंपनीचे सभासद व संचालक यांच्या निवृत्तीमुळे, मृत्यूमुळे, वेडसरपणामुळे किंवा कंपनी सोडून जाण्यामुळे कंपनीच्या अस्तित्वाला काही एक फरक पडत नाही. कंपनीचं अस्तित्व हे चिरंतन असतं, ते एखाद्या प्रवाहासारखं सातत्यपूर्ण असतं. यानंतर पुढचं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं मालकी आणि व्यवस्थापन यातील फारकत. म्हणजेच कंपनीचे जे प्रत्यक्षात मालक असतात, म्हणजे जे भागधारक असतात, कंपनीचे सभासद असतात, ते प्रत्यक्षात कंपनीच्या कामकाजात हस्तक्षेप करत नाही, तर त्यांच्या वतीने त्यांचे जे प्रतिनिधी नेमलेले असतात, ज्याला आपण संचालक मंडळ असं म्हणतो, ते कंपनीचे प्रत्यक्षात दैनंदिन कामकाज बघतात, व्यवस्थापन बघतात. यानंतरचं शेवटचं 8व्या क्रमांकाचं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं भाग भांडवल, ज्याला आपण शेअर कॅपिटल असं म्हणतो. म्हणजेच कंपनी आपलं भांडवल हे भागांची विक्री करून उभारते. कंपनीचे भाग समाजातील विविध घटक विकत घेतात व कंपनीला भांडवलाचा पुरवठा करतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी कंपनीची सर्व वैशिष्ट्ये बघितलेली आहेत, जी आपणास निश्चितच समजली असतील. पुन्हा एकदा भेटूया वाणिज्य शाखेच्या एका नवीन टॉपिकमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.